आहे का गाडीचा अजिबात थांबवायची असा काही लेखी नियम नाही. मोठ्या गाड्या येतात, गाडी आत घेतात का चला गाडी थांबणार नाही. आणि तसं जर तुम्हाला काही लेखी दिला असेल तर लेखी द्या, हा विचारा. गाडी ते थांबणार नाही, गाडी आत घ्या. गाडी जाते पर्यायी मार्ग आहे तिकडनं पोलीस स्टेशन कडून तर घ्यायची नाही तर गाडीच्या पडवून घ्यायची. गाडी अशी तर थांबवता येणार नाही. गाडी आत गेली पाहिजे बघा, आणि गाडी आत गेली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा एस टी शासनाकडून प्रोटोकॉल नसताना एस टी प्रशासनाची मनमानी चालू आहे. माझ्या माता भगिनींना उन्हात तळपत्या 1-1.5 किलोमीटर चालत यावं लागतंय. एस टी प्रशासनाला सांगतोय तर कामाच्या नावाखाली तुम्ही जर गाड्या बंद केल्या असतील तर पोलीस स्टेशन आणि गाडगेपूर या दोन्ही ठिकाणाहून गाड्या आत येत आहेत. गाड्या थांबवून या ठिकाणी प्रवाशाचं फुल तिकीट घेताय आणि तुम्ही प्रवाशांच्यावर अन्याय करताय. हा अन्याय कदाचित सहन केला जाणार नाही. आत्ता गाडी एक आत घेतलेली आहे, त्या एस टी चालकाला उत्तरही देता येत नव्हतं मी प्रश्न विचारल्यानंतर. त्यामुळे एस टी विभागाला माझी विनंती आहे की आपण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये. चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. जर माझी एखादी माता भगिनी 7-7:30ला जर चालत काल गेलेल्या मला बऱ्याच महिला दिसल्या आणि जर त्यांच्यावरती जर काय असा वाईट प्रसंग निर्माण झाला तर एस टी डिपार्टमेंट त्याला जबाबदार असणार आहे का, याही प्रश्नाचं उत्तर एस टी डिपार्टमेंटनं द्यावं. अन्यथा कठोर भूमिका तुमच्या विरोधात आम्हाला घ्यावी लागेल, अशी मी रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल यांच्या वतीनं तुम्हाला मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय. धन्यवाद.